परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी अनेक श्री दत्त स्तोत्रे रचलेली आहेत. ती सर्वच श्रेष्ठ आहेत यात शंकाच नाही. मात्र त्यातील मुकुटमणी शोभावा असे परमपूज्य स्वामींचे स्तोत्र म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे. केवळ 6 श्लोकांचे हे संस्कृत स्तोत्र प्रभावी असून तत्काळ फळ देणारे आहे. भारतातील सर्व दत्त संस्थानांमध्ये ते नियमितपणे म्हटले जाते. हे स्तोत्र 12 ओळींचे आहे. केवळ 3 मिनिटात ते म्हणता येते. या स्तोत्राची पार्श्वभूमी अशी आहे. परमपूज्य टेंबे स्वामींचा 21वा चातुर्मास श्री क्षेत्र कुरोपूर येथे असताना कोल्हापूरचे शेषो कार्दगेकर हे स्वामींचे भक्त सहकुटुंब परमपूज्य टेंबे स्वामींच्या दर्शनाला कुरोपूर येथे आले. त्यांच्याजवळ संतती आणि संपत्तीचा अभाव होता. मात्र करुणेने ओथंबलेला भावनेचा ओलावा होता. त्यांनी करुण स्वरात टेंबे स्वामींना आपली व्यथा सांगितली. तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांच्या पत्नीच्या ओटीत श्रीफळ आणि धान्य दिले आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्याचा कृपाशीर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली. त्यांचे सर्व कर्ज स्वामी कृपेने फिटले. कुटुंब आनंदित झाले. शेषो कार्दगेकरांना वाटले की परमपूज्य टेंबे स्वामींनी जसे आपले दैन्य दूर केले तशी कृपा सर्व व्याधीग्रस्त संकटग्रस्त संपत्तीहीन लोकांवर झाली पाहिजे. म्हणून त्यांनी परमपूज्य टेंबे स्वामींना प्रार्थना केली की आपल्या कृपेने माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. आपल्या भोवती लाखो लोक आहेत ज्यांना संकटातून मुक्त होण्याचा मार्ग सापडत नाही. त्यांच्या पीडेचे निवारण होईल असे श्रीपाद श्री वल्लभांचे स्तोत्र आपण लिहून द्याल का? परमपूज्य टेंबे स्वामी फणसाच्या गऱ्यासारखे गोड रसाळ कोमल अंतःकरणाचे होते. स्वामींनी त्यांची विनंती मान्य केली आणि घोर कष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आणि सांगितले की या स्तोत्रात प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य असून सद्गुरु आज्ञेने जे पठण करतील त्यांना तत्काळ इच्छित लाभ प्राप्त होऊन श्रेष्ठ अशी अद्वैत भक्ती देखील मिळेल. समाजाला दिलेले हे स्वामींचे परमोच्च वरदान आहे. हे स्तोत्र मंत्रप्रधान असून प्रत्येक श्लोक स्वतंत्र मंत्र आहे. घोर हा शब्द माणसाच्या बोलण्यात संकटात असताना येतो. घोर अरण्य, घोर अंधकार, जीवाला घोर लागणे, घोर विपत्ती. जेव्हा महाभयंकर परिस्थिती ओढवते तेव्हा 2 हात आपोआप परमेश्वराला जोडले जातात. कधी कधी संकटातून आत्मोद्धाराचा मार्ग गवसतो. रोजचा दिवस सामान्य माणसांसाठी नवे प्रश्न घेऊन उभा असतो. त्यातून तारणारा अर्थात त्राता श्री दत्तप्रभू आहेत. योगक्षेम म्हणजे चरितार्थ आणि परमार्थातील योग या दोन्हींचे पालन करते दत्तगुरु आहेत. हे स्तोत्र प्रभावी असून त्याचा नित्य पाठ करावा. समूहाने सहस्र आवर्तने करावी. अनेकदा महामारीच्या काळात देशव्यापी संकट दूर व्हावे म्हणून याचे पाठ केले गेले व त्याची प्रचिती मिळाली. घरात अकस्मात संकट उभे झाले तर याची 11 आवर्तने करावी आणि अनुभव घ्यावा. कलियुगात हा मंत्र मोक्षदायी आहे. परमपूज्य स्वामी उपसंहारात म्हणतात, तुम्ही यांचे पठण केले की घोर कष्ट दूर होतील आणि अघोर स्तोत्र म्हणजे मंगलमय, रक्षदायक आणि इष्टसिद्धी प्राप्त करून देणारे स्तोत्र ठरेल. प्रभो विश्वमूर्ते घोरा कष्टा उद्धरा
प्रीतिं देशं त्वं हराशुत्वगम्यं प्राकारं नो विश्वैशास्त्रजूते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता न पिता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्यो भर्ता पूर्वात्रेय अनुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि मुक्तिं च भुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते शोकपञ्चकम् एतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्। श्रीगुरुदेव दत्त। हे स्तोत्र केवळ वैयक्तिक फायद्यासाठी नसून जगाचे कल्याण करणारे आहे. जो व्यक्ती भक्तीने आणि नियमाने याचे पठण करतो तो भगवान दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय होतो. हे स्तोत्र ग्रहदोषांवर प्रभावी आहे कारण यात बुद्धीला सन्मती देण्याची प्रार्थना आहे. भीतीम क्लेशम त्वम हरा या ओळीमुळे सुप्त मनातील भीती निघून जाते. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुण गुरु केले तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्वांना प्राप्त हो हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.